नमस्कार, 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. माढा लोकसभेत शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय. पवारांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील या कुटुंबानं भाजपला रामराम करत हाती तुतारी घेतली आहे. धैर्यशील मोहिते 16 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माढ्यासाठी मोहिते पाटील महत्त्वाचे का आहेत, आकडे काय सांगतायत, पाहूयात हा रिपोर्ट. माढ्यात अखेर भाजपला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय. धैर्यशील मोहिते पाटील 26 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अर्ज भरणार आहेत. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जेव्हा शरद पवार पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विजयसिंह मोहिते हजर होते. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, शेकापचे जयंत पाटलांसह इतर अनेक नेत्यांशी चर्चेनंतर मोहितेंनी थंब दाखवत दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत राहिली. एकदम व्यवस्थित आज मनासारखं होणार. विचार करावाच लागणार आहे. म्हणजे मोदींची थोडक्यात जादू चालणार नाही किंवा हवा चालणार नाही. आता कसं माढा मतदारसंघामध्ये तरी मोदींची हवा चालणार काय मला माहीत नाही, परंतु तुतारीची हवा चालणार आहे. एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे. आम्ही तिघेच एकत्र जायचं आणि चौघे एकत्र. लवकरच अकलूज मधल्या सभेत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील, शिंदेच्या शिवसेनेचे करमाळ्यातील नेते नारायण पाटलांचा होणारा प्रवेश भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेसाठी धक्का आहे. तर भाजपच्या उमेदवारावर नाराज असलेल्या स्वतः रामराजे निंबाळकर आणि त्यांचे दोन्ही बंधू देखील लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा सुरू आहे. तसं झाल्यास शरद पवारांकडनं अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का असेल. विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकलेलं आहे. आज कुठं सामान्य सभा घ्यायचं झालं तर नागरिक प्रश्न विचारायला लागलेत आणि हे प्रश्न विचारल्यानंतर मंत्रीसुद्धा स्टेज सोडून पळून जायला लागलेत. रामराजे साहेबांच्याबद्दल काय मला कल्पना नाही, परंतु त्यांचे बंधू हे उघड आपल्याबरोबर येणार आहेत. त्यांचे सर्व परिवार आपल्याबरोबर येणार आहे उघड. मोहिते कुटुंबानं 2019ला राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केला होता. मोहितेंच्या वर्चस्वामुळे माढ्यात भाजपचे रणजितसिंग नाईक निंबाळकर जिंकून आले. माळशिरसमधल्या भाजप आमदाराच्या विजयातही मोहितेंचा वाटा मोठा राहिला. मात्र नंतरच्या काळात भाजपकडनं मोहिते अडगळीत पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यंदा मोहितेंचे पुतणे धैर्यशील मोहिते उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांनाच तिकीट दिलं. तेव्हापासून मोहिते भाजप सोडण्याच्या चर्चा होत्या. मात्र भाजपचे आमदार असलेले विजयसिंहांचे पुत्र रणजितसिंग मोहिते भाजपत थांबावं यासाठी आग्रही होते, पण विजयसिंह, त्यांचे बंधू जयसिंग आणि पुतणे धैर्यशील मोहिते पाटील भाजप सोडण्यावर ठाम होते. मला आम्ही रणजितदादाला सांगितलंय की तू उपमंत्री ह्याचा भक्त आहेस आणि तू काय BJP सोडू नको, तुझ्या मनावाच्या विरोधात काय करू नकोस. आत्ता खरं म्हणजे हा प्रवेश लाभायला कारण म्हणजे रणजितदादाच होता. रणजितदादाच्या मनामध्ये नव्हतं की BJP सोडायचं. त्याला आम्ही सांगितले बाबा हे उपयोग नाही म्हटलं की आपण जर थांबलो आत्ता BJP बरोबर तर लोकांच्या मध्ये गैरसमज होईल की ईडीला भिवून मोहिते पाटील जातील का नाही, म्हणून त्या हा निश्चय झालेला आहे. मोहिते शरद पवारांसाठी का महत्त्वाचे आहेत आणि ते दुरावणं भाजपसाठी धक्का का असेल ते पाहूया. विजयसिंह मोहिते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले. सार्वजनिक बांधकाम, पर्यटन ही मंत्रिपदं भूषवली. जनसंपर्क आणि कामांमुळे माढा मतदारसंघात मोहितेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2009च्या लोकसभेत स्वतः शरद पवार माढ्यात 3 लाखांहून जास्त मतांनी जिंकून आले. 2014च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते माढ्यातनं राष्ट्रवादीचे खासदार झाले आणि 2019ला भाजप प्रवेशानंतर भाजपचा खासदार निवडून आणण्यातही मोहितेंचा रोल मोठा राहिला. 2019ला भाजपचे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिंदेविरोधात 85,764 मतांनी जिंकले.
राष्ट्रवादीला करमाळा, माढा आणि सांगोल्यात लीड होतं. माळशिरस, माण, फलटणमध्ये निंबाळकर पुढे होते. पण निंबाळकरांच्या 85,000च्या विजयी मताधिक्यात एकट्या मोहिते पाटलांच्या माळशिरसचा वाटा 1 लाखांचा होता. 2019चा माढ्यातील निकाल तालुकानिहाय बघितला तर करमाळ्यात भाजपच्या निंबाळकरांना 71,503 मतं पडली. राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदेंना 1,01,932, माढ्यात निंबाळकरांना 98,562, संजय मामा शिंदेंना 1,05,067, सांगोल्यात निंबाळकरांना 78,746, संजय मामा शिंदेंना 82,120, माळशिरसमध्ये निंबाळकरांना 1,43,022, संजय मामा शिंदेंना 42,395, फलटणमध्ये निंबाळकरांना 94,879, संजय मामा शिंदेंना 93,666, माडमध्ये निंबाळकरांना 96,476, संजय मामा शिंदेंना 73,261 मतं मिळाली. करमाळा, माढा, सांगोला या 3 ठिकाणी राष्ट्रवादीला लीड होते तर माळशिरस, माण आणि फलटणमध्ये भाजपचे निंबाळकर पुढे राहिले. मात्र भाजपच्या निंबाळकरांच्या विजयात गेम चेंजर माळशिरस ठरलं होतं. या घडीला भाजपचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकरांना माढा, करमाळ्यातनं अजित पवार गटाच्या शिंदे बंधूंचा पाठिंबा आहे. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे सोबत आहे. दुसरीकडे सांगोल्यातील शेकापचे देशमुख कुटुंब मोहितेंच्या सोबत आहे. फलटणमधनं अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर मोहितेंसोबतच राहण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रत्येक विधानसभा गट वाईज आणि जवळजवळ 3 तास ही मीटिंग चाललेली आहे. सकाळपासून पहिल्यांदा मी जिथे आलो होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मताने निवडून येतील असं दिसतंय. इथून पुढे मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार आहे. आमचा तालुका तुम्हाला सांगतो पवार साहेबाला प्लस राहणार आहे. ह्याच्याबद्दल कोणी शंका घ्यायचं काही कारण नाही. मोहितेंचे कारखाने, शिक्षण संस्थांचं जाळं असल्यानं मध्यंतरी कारवायांच्या भीतीनं त्यांचा प्रवेश लांबल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्या सर्व चर्चांना जयसिंह मोहितेंनी खोटं ठरवलंय. 2019ला मोहितेंनी साथ सोडल्यानंतर माढा मतदारसंघात कमळ फुललं. त्यावेळी बदललेली समीकरणं भाजपला अनुकूल ठरली. 2024ला मोहिते पुन्हा पवारांकडे परतले. राज्यातलं समीकरणही बदललं. त्यामुळे यंदा माढ्यात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल. प्रदीप कापसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळशिरस, माढा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.